वसंतराव नाईक यांचा जन्म बंजारा समाजमध्ये सौ होनुबाई फुलसिंग नाईक यांच्या पोटी दिनांक 1 जुलै 1913 रोजी घवली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग राठोड नाईक यांनी घवली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते, म्हणून त्यांना लोक नाईक म्हणतं. वसंतरावांचे बालपण घवली गावीच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरादवी, उमरी, भोजला, बांसी या ठिकाणी झाले. त्या काळी वाहनाची सोय नसल्यामुळे ते 4-5 मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. वाचनाची उदंड आवड निर्माण झाल्यामुळे महात्मा फुले व अन्य समाजसुधारकांचे त्यांनी वाचन केले. सन 1933 साली नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा वसंतराव नाईक उत्तीर्ण केली. नागपूर विद्यापीठातून सन 1937 साली BA पदवी घेतली. पुढे 1940 साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. वकिली व्यवसायात त्यांनी दीनदुबळ्या गोरगरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यात त्यांना मोठे यश आले. 12 वर्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर होते. त्यांना नेहमी असे वाटत असे की शेती संपन्न राहिली तर देश संपन्न राहिलं, शेती मोडली तर देश मोडेल. महाराष्ट्राला अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी करण्याचे त्यांचे स्वप्न होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. शेतीच्या विकासासाठी अनेक योजना राबवून अन्नधान्याबाबत महाराष्ट्र स्वयंपूर्ण बनवला. महाराष्ट्रातील 3 मोठ्या दुष्काळांशी सामना करून त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला त्यांनी प्रोत्साहन दिले. 1 जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतली. तेव्हापासून शासकीय स्तरावर हा दिवस साजरा होतो. तर कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याची अभिनव प्रथा सन 2011 पासून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहिमेचे प्रणेते एकनाथ पवार यांनी सुरू केली. वसंतराव नाईक यांचे निधन 18 ऑगस्ट 1979 रोजी सिंगापूर येथे झाले. धन्यवाद.